नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण टाटा रॅलीजच्या क्लॅश 2 या कीटकनाशकाबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत। तर आज आपण त्याचे घटक बघणार आहोत, त्यानंतर या औषधाचे कार्य काय आहे, फायदे काय आहे, कोणकोणत्या रोगांवर कसे काम करते या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत। तर जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर चला मित्रांनो, वेळ न वाया घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण क्लॅश 2 या कीटकनाशकामध्ये घटक बघणार आहोत। तर याच्यामध्ये पायरिफ्लोक्विनोझोल हा 20% WG फॉर्म्युलेशन मध्ये आपल्याला हा घटक बघायला मिळतो। त्यानंतर तर या कीटकनाशकाचे एक जर नवीन वैशिष्ट्य म्हटलं ना, तर मित्रांनो हे एकदम पॉवरफुल कीटकनाशक आहे। त्यानंतर याचे आपण जर फवारणीचा जर कालावधी जर बघायला गेलो तर आपल्याला टोमॅटो पिकामध्ये आपल्याला साधारणतः लागवडीच्या 20 ते 30 दिवसाच्या दरम्यान आपल्याला याची फवारणी करायची आहे। तसेच याची दुसरी फवारणी आपल्याला 40 ते 50 दिवसाच्या दरम्यान आपल्याला करायची आहे। जेणेकरून या फवारणी केल्यामागचे उद्देश मित्रांनो असे आहे की आपल्याला चांगल्या प्रकारे या कालावधीमध्ये आपल्याला रिझल्ट बघायला मिळतात। तर आपल्याला रिझल्ट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे समजा थ्रिप्स म्हणा, मावा, तुडतुडे अशा अनेक प्रकारचे कीटक जे आहे त्यावर याचे आपल्याला नियंत्रण एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळते। तर मित्रांनो याचे आपण वैशिष्ट्ये बघूया थोडक्यात। तर हे एक IBR टेक्नॉलॉजी म्हणजे एक नवीन टेक्नॉलॉजी आहे। त्यामुळे काय आपल्या पांढरी माशी सारखे रसशोषक किडींवर सर्वात प्रभावी आणि क्विक कंट्रोल मिळतो। हे आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण देत असते। त्यामुळे रसशोषक किडींसोबत आपल्याला व्हायरस वेक्टर कंट्रोल करण्याची क्षमता पण यामध्ये आपल्याला बघायला मिळते। तर याच्यामध्ये अजून एक इफेक्टिव्ह IPM अँड IRM ही नवीन केमिस्ट्री अँड युनिक मोड ऑफ ॲक्शन असल्यामुळे आपल्याला IPM आणि IRM साठी सर्वात मोठा इफेक्टिव्ह आपल्याला या कीटकनाशकामध्ये आपल्याला बघायला मिळतो। त्यानंतर आपल्याला हे एक फायटोनिक इफेक्ट आपल्याला क्विक इफेक्टिव्ह म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर एक लॉंग ड्युरेशन कंट्रोल आपल्याला याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो। या फायटोनिक गुणधर्मामुळे आपल्या पिकाला काळोखी येते आणि पीक हे आपल्याला हेल्दी राहते, जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होते। तसेच फुलांची फळांची संख्या लागण्यास आपल्याला अत्यंत मदत होत असते। त्यानंतर मित्रांनो याची आपण जर योग्य फवारणी जेणेकरून आपण जर केली तर आपल्याला पांढरी माशीसारख्या तसेच रसशोषक किडीवर जास्त अडकाव मिळतो आणि व्हायरस ट्रान्समिशन होणार नाही। त्यामुळे आपल्याला व्हायरस पासून पण आपल्याला याचे संरक्षण मिळत असते। तर मित्रांनो आपण याचा जर आपण स्प्रे केल्यानंतर जर याचा कालावधी जर बघितला तर आपण स्प्रे केल्यानंतर आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 तास आपल्याला स्प्रे केल्यानंतर पाऊस पण आला तर आपल्याला याचे जेणेकरून 100% आपल्याला रिझल्ट हे बघायला मिळतात। तर हे झाले आपल्याला क्लॅश 2 या कीटकनाशकाबद्दल थोडक्यात माहिती। तर मित्रांनो आपण अजून पण जे शेतकरी मित्रांनी आपला व्हिडिओ बघितला, आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलेलं अशा शेतकरी बांधवांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला आपला विसरू नका। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।